सर्वांना प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो. आज आपण एका वचनावर मनन करत आहे आणि ते वचन आहे मत्तई 3:2. काय म्हणते बघा, मत्तई सुवर्तमान 3रा अध्याय आणि दुसरं वचन काय म्हणते बघा, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की पवित्र बायबलमधून आत्ताचं जे जग आहे हे थोड्या दिवसात आपल्या डोळ्यात देखत अग्नीने नष्ट होणार आहे आणि ह्या इथं स्वर्गाचं राज्य येणार आहे. आणि देवाची इच्छा अशी आहे की तुमचा देखील प्रवेश स्वर्गाच्या राज्यात व्हावा. आणि एकदा जग पाण्यानं नट झालं आहे आणि त्या काळी नोहाची पत्नी, त्यांची 3 मुलं आणि त्यांची 3 सुना, ही फक्त 8 लोक जिवंत राहिलीत. आणि आत्ताची जी उत्पत्ती आहे ती सर्व ही 8 लोकांच्या पासून झालेली आहे. कालांतरानं पुढं जसं लोकसंख्या वाढत गेली तसं धर्म जात पंथ पडत गेले. हे आम्हाला कधी कळणार आहे, ज्यावेळी आम्ही पवित्र बायबलचा अभ्यास करू त्यावेळी आम्हाला कळणार आहे. एकदा जग पाण्याने नष्ट झालं आहे आणि आत्ताचं जे जग आहे ते अग्नीने नष्ट होणार आहे. आणि त्या अग्नीने कोण कोण जळणार? तुम्ही स्वतः जळणार, तुमची मुलं बाळं, तुमची आई, तुमची पत्नी, मामा मामी, आजा आजी, जी कोणी सर्व लोक आहेत ती झाडून येणाऱ्या काळात जिवंत जळणार आहेत. आणि देवाची इच्छा हीच आहे की तुमचा नाश होऊ नये, तर तुमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात व्हावा. आणि तो स्वर्गाच्या राज्यात प्रवेश कसा होणार आहे हे सर्व देवाने त्याच्या पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवला आहे. हा कुठल्या धर्माचा प्रचार नाही, हा जो प्रचार आहे तुमचा जीव वाचवायचा प्रचार आहे, तुमचा आत्मा वाचवायचा प्रचार आहे. बघा, एक तर तुमचा प्रवेश पूर्णपणे स्वर्गात होणार किंवा एक तर पूर्णपणे नरकात होणार. तुम्हाला मी सांगू इच्छितो की पुनर्जन्म नाही, एक तर तुम्ही स्वर्गात जाणार किंवा एक तर नरकात जाणार. मेलेली सर्व लोक देव जिवंत करणार आहे. आणि आता जो काळ आहे ते देवाच्या कृपेचा काळ आहे आणि या कृपेच्या काळाचा तुम्ही फायदा उठवावं अशी देवाची इच्छा आहे. आणि खरोखर विषय समजून घ्या, येणारा काळ फार भयानक आहे. आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला 7 वर्षाच्या दुष्काळामधनं जायचं आहे. त्या काळामध्ये तुम्हाला अन्न मिळणार नाही, पाणी मिळणार नाही आणि मरतो म्हटला तर जीव जाणार नाही. अशी 7 वर्ष तुम्हाला काढायला लागणार. आणि त्या भयानक काळामध्ये तुम्ही सापडू नये अशी देवाची इच्छा आहे. आणि देव काही अन्याय नाही, देव कुणाचे अन्याय करणार नाही. देवानं त्याची योजना तुमच्यापर्यंत कळवली आहे. आणि या यूट्यूब चॅनल कोण नवीन असेल त्यांना आम्ही विनंती करतो की आमचं चॅनल सबस्क्राईब करावं. आणि खरोखर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून अनेक लोकांचा जीव वाचला जाईल, त्यांचा देखील प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो.